सर यंदा 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या थोड्याशा लवकर नियोजित वेळेपेक्षा घेण्याचं योजना आहे. काय तारीख आपण टेंटेटिव्ह दिली आहे स्टुडंटला आणि याचं मागचं नेमकं कारण आहे? नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत दरवर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेतल्या जातात. मार्च 24 ही परीक्षा साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्याच परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. मार्च 25 ही परीक्षा ही आम्हाला थोडीशी 8 ते 10 दिवस अगोदर घेण्याचा मंडळाचा मानस आहे आणि हे करण्यामागं आम्हाला 3 कारणं वाटतात. एक म्हणजे 12वी नंतर विद्यार्थी ज्या व्यावसायिक कोर्सला जातात त्या व्यावसायिक कोर्सची एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा ही साधारणतः आपल्या 12वीच्या परीक्षेनंतर असते. दुसरा मुद्दा, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या 12वीच्या परीक्षा जर लवकर संपल्या तर विद्यार्थ्यांना त्या एंट्रन्स पुढच्या ज्या व्यावसायिक कोर्सला त्या एंट्रन्स एक्झामला जादा वेळ मिळू शकेल, त्यावर ते कॉन्सन्ट्रेट करू शकतील. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. दुसरा मुद्दा, 10वीच्या परीक्षा लवकर होऊन लवकर निकाल लागला तर त्या विद्यार्थ्यांना 11वीचं ॲडमिशन प्रक्रिया लवकर सुरू होईल, 11वीची कॉलेज लवकर सुरू होतील. तिसरा मुद्दा म्हणजे आपण पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलैमध्ये घेतो. ती पुरवणी परीक्षा अलीकडं आली तर पुरवणी परीक्षेमुळं विद्यार्थ्यांचा निकाल तो पण लवकर लागेल आणि विद्यार्थ्यांना ते पुढच्या शैक्षणिक वर्षसुद्धा त्यामध्ये सुद्धा लवकर प्रवेश होऊन विद्यार्थ्यांना व्यावसायिक कोर्ससुद्धा तिथं प्रवेश मिळू शकेल पुरवणी परीक्षा दिल्यानंतरसुद्धा. साधारणतः दरवर्षी आपण 21 फेब्रुवारीला परीक्षा सुरू करतो. यावर्षी आमचं टेंटेटिव्ह टाईम टेबल 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि 10वीची परीक्षा आपण साधारणतः 1 मार्चला सुरू करतो, तो आपण 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचं नियोजित आहे. याबद्दल आम्ही हरकती मागवल्या आहेत. जर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना यामध्ये काही अडचण वाटत असेल तर निश्चितपणे त्या हरकती आमच्याकडे मांडाव्यात. त्या हरकतीचा जरूर चांगला विचार केला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.